तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। बंद बँक खाती सुरू होणार, आरबीआयने व्हिडिओ केवायसीची परवानगी दिली। दीर्घकाळ वापरात नसलेली बँक खाती पुन्हा सुरू करणे अधिक सोपे होणार आहे, त्यामुळे बँक खात्यात अडकलेली रक्कम काढणे देखील सुलभ होईल। भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार केवायसी प्रक्रिया व्हिडिओ कॉलद्वारे करता येणार आहे। पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सोयाबीनसह पामतेल स्वस्त होणार, सीमा शुल्कात निम्म्याने कपात। जळगाव जिल्ह्यात वादळात तिघांचा मृत्यू, 500 हेक्टर क्षेत्रावरील केळी बागात जमीनदोस्त, 21 घरांचे नुकसान, 17 जनावरे मृत्युमुखी। राज्यात जोरदार पावसाची शक्यता, मान्सून सक्रिय होणार। इच्छुक उमेदवार बुचकळ्यात, दुभंगलेले राजकीय पक्ष एकत्र आल्यास उमेदवारीची पंचायत। कांदा व्यापाऱ्यांच्या अरेरावीचा कळस, शेतकऱ्याला शिवीगाळ। आज लासूर स्टेशन येथील कांदा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय। गुरुवारी लिलावादरम्यान एका वयोवृद्ध शेतकऱ्याला शिवीगाळ करण्यात आली, त्यामुळे उपस्थित शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये हमरातुमरी होऊन कांद्याचा लिलाव बंद पडला। वेळ आल्यावर शेतकरी कर्जमाफीचा विचार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही। बच्चू कडूंनी आंदोलन मागे घ्यावे। पोखराच्या धर्तीवर नवी कृषी समृद्धी योजना, कार्यपद्धती निश्चितीसाठी समिती 15 दिवसात अहवाल देणार। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर उर्वरित जिल्ह्यांमध्ये राबवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या योजनेचे कृषी समृद्धी योजना असे नामकरण करण्यात आले आहे। मान्सून सक्रिय होण्यास अनुकूल वातावरण, 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्याने पपई, केळी आडवी, पत्रे उडाले, 3 जण जखमी। सोयगाव, कन्नड, पैठण तालुक्यांमध्ये मोठे नुकसान, अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले। कांदा खरेदीत गैरव्यवहार करणाऱ्या लॉबीला केंद्राचा चाप, पहिली यादी रद्दची चर्चा। आता कांदा खरेदी थांबवण्याचा मनसुबा। पहिल्या यादीमध्ये एकाच पत्त्यावर 2 कंपन्यांची नोंद, एकाच व्यक्तीच्या नावे 2 ते 3 शेतकरी उत्पादक कंपन्या, काही अधिकाऱ्यांचा कंपन्यांमध्ये अप्रत्यक्ष सहभाग। महाराष्ट्रातील स्थानिक कंपन्यांमध्ये परप्रांतीय व्यक्तींची भागीदारी। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात वादळ आणि पावसाने झोडपलं, फळबागांचे नुकसान, शेतकरी रडकुंडीला, महिलेचा मृत्यू। भायगाव व दहेगावने येथे ही जनावरे देखील दगावलीत। वादळी वाऱ्याने अनेक रस्त्यावर मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक खोळंबून पडली। विजेच्या तारा खांब पडल्याने शहरासह अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झालाय, तो 24 तासानंतर देखील सुरळीत झाला नाही। राज्यातील 30 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। 381 सिंचन प्रकल्पांना मान्यता, 96,190 रोजगार। आता डिजी लॉकरमध्ये वीज बिल, सर्व ग्राहकांनी लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन। अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर। केंद्र सरकारच्या डिजी लॉकर ऑनलाईन सुविधेमध्ये आता महावितरणची वीज बिले देखील उपलब्ध झाली आहेत। दुचाकी गॅसधारकांनाही मिळणार घरकुलाचा लाभ, आटापिटा लाभधारकांची घरकुलाकडे पाठ, तरीही उद्दिष्टांचा मारा। प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात दुचाकी, गॅस, रेफ्रिजरेटर, मोबाईल असलेल्या कुटुंबांना घरकुलाचा लाभ दिला जात नव्हता। आता योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही अट रद्द करण्यात आली। गाईच्या दूध दरात कपात, खाजगी संघांकडून दरामध्ये 2 ते 3 रुपयांची घट। जाफराबाद तालुक्यात वादळी वाऱ्याने फळबागांचे नुकसान, आंब्याचा सडा, प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। तो निर्णय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा, राज्यातील जमिनींवर धनदांडग्यांचा डोळा। एक राज्य एक दस्त नोंदणी हा शासन निर्णय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे। यात भूमाफियांकडून शेतकरी बरडला जाणार असून शेतकऱ्यांनी वेळीच सावध व्हावे। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना खते आणि बियाणे उपलब्ध करा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रशासनाला निर्देश। जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम नैसर्गिक आपत्तीचा आढावा। शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची माहिती। शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांवर कारवाई करणार।
रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे केळी बागांचे नुकसान, पिके आडवी झाली। बुधवारच्या वादळात रावेर तालुक्यात झाले शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। महावितरणकडून थकीत वीज बिलाची वसुली सुरू, शेतकऱ्यांची ऐन खरीपात कोंडी। थकबाकी भरली नाही तर मात्र कृषी पंपाचा वीज पुरवठा बंद केला जाईल असा इशारा देण्यात येतोय। त्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची कोंडी झाली। जळगाव जिल्ह्यात वादळाने केली दुःखाची पेरणी, गिरणा बोरी परिसरात केळी व फळबागा उद्ध्वस्त, हातातोंडाशी हा घास हिरावला गेलाय। राज्यात कर्करोग उपचारांसाठी आसाम मॉडेल, 5,000 कोटींचा प्रस्ताव, 36 रुग्णालयांमध्ये सुविधा मिळणार। अवकाळी पावसाचा जुन्नरच्या शेतकऱ्यांवर घाला, मिरची फ्लॉवरचे लाखो रुपयांचे नुकसान, शेतकऱ्यांना प्रशासकीय मदतीची प्रतीक्षा। आष्टी शिरूर तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा, झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब कोसळले, घरांवरील पत्रे देखील उडाले। पीक विमा सरकारी कंपनीवर सोपवा, आमदार अभिमन्यू पवारांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी। हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे 763 हेक्टर क्षेत्रावर नुकसान, वादळामुळे घरे, आखाड्यावरील पत्रे उडून गेली, खरीप पेरणीच्या तोंडावर नुकसान झाले, पंचनामे पूर्ण करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची बाधित शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यात पिकांना मान्सूनपूर्व पावसाचा फटका, मदतीसाठी हवे 2.64 कोटी रुपये, जिल्हा प्रशासनाकडून मदतीची मागणी, अंतिम अहवाल विभाग स्तरावर सादर। बेंडा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, मनोरे पडले, कांदे भिजले, केळीचे नुकसान, एकाचा मृत्यू, वीज पुरवठा खंडित, झाडे उन्मळून पडली। वादळी वाऱ्यासह बरसल्या मृगाच्या सरी, शिंदोल शिवारात 1800 केळींची खोडे आडवी, सोयगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळींच्या बागांचे नुकसान, विजेचा पुरवठा ठप्प, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। हमी भावाऐवजी पर्यायी व्यवस्थेतून मुगाची खरेदी करणार, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन। शेतकऱ्यांना कांदा चाळीचे सुधारित मापदंडानुसार अनुदान, 2025-26 मध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत कमी खर्चाच्या कांदा चाळ व लसूण साठवण गृहासाठी सुधारित दरानुसार 50% अनुदान देण्यात येणार आहे। अर्जासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा। जनावरांनाही होतोय ॲसिडिटी सारखा त्रास, कारणं आणि उपाय काय? पशुपालकांनी करावा वेळीच औषधोपचार, उकिरड्यावरील अन्न खाल्ल्याने आजार होतोय। फडणवीस राजभेटीने नवीन चर्चा सुरू, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या प्रक्रियेला खीळ बसल्याची राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया। जून बरसावा आवर्जून, मृग नक्षत्राची गर्जना ठरली, कोल्हेकुई, शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत। वादळी पावसाचा घरांसह लिंबू बागांना फटका, बाळापूर तालुक्याच्या काही भागात गारपीट, घरांवरील टीनपत्रे उडाले। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या जर पाहायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।